अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचं फक्त नावच बास आहे असं अनेक जण म्हणतात. तिने आजवर साकारलेल्या आणि आता करत असलेल्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. अभिनयाचं शिक्षण घेऊन या सिनेविश्वात आलेली मुक्ता नेहमीच तिच्या कामानं प्रत्येकाला सरप्राईज करते. भूमिकेसाठीची तिची मेहनत, तिचा अभ्यास दांडगा आहे. या क्षेत्रामध्ये तिने काम करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला तिने केलेल्या नाटकांचे किस्से एका मुलाखतीत तिने सांगितले. अशीच तिच्या कबड्डी कबड्डी या नाटकाबद्दलची खास गोष्ट तिने सांगितली आहे. मुक्ताने सांगितलं, या नाटकासाठी माझी निवड झाली तेव्हा मला प्रचंड प्रेशर आलं होतं. वडील मुलीच्या नात्याची ही गोष्ट. मी या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं तेव्हा जी काही 3-4 नावं माझ्या डोक्यात होती त्यापैकी एक नाव होतं विनय आपटे सरांचं. त्यांचं डॅडी आय लव्ह यू हे नाटक मी पाहिलं होतं. त्यांच्याबरोबर असं नाटक करता आलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. ते वडील, मी मुलगी, काय मज्जा येईल असं मी ठरवत होते आणि या नाटकात तेच वडील होते. मला असं झालं, बापरे, विनय आपटे यांच्या मुलीचं काम मी करतेय. माझ्या नाटकाच्या तालमींना मी माझ्या जवळच्या माणसांना बोलवत असते. या नाटकासाठी मी नीनाताई आणि रसिकाला बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी मला, विनय आपटेंच्या मुलीची भूमिका तू साकारतेस. तसं नाहीये, हे वडील आणि मुलगी आहे. पूर्वा साटम आणि तिच्या वडिलांची ही गोष्ट आहे. हा काय विनय आपटेंच्या मुलीचा रोल नाहीये, तर ते तसं प्रेशर घेऊ नकोस असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा ती गोष्ट माझ्या लक्षात आली आणि माझा पूर्ण परफॉर्मन्स बदलला. असा खास किस्सा मुक्तानं शेअर केला. हे सगळं सांगत असताना तिच्या सहकलाकारांचे ती घेत असलेले गुण सुद्धा तिने सांगितले. त्याचबरोबर त्यांचे आभार मानायला सुद्धा मुक्ता विसरली नाही. तर कबड्डी कबड्डी हे नाटक तुम्ही पाहिलंय का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.